नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हे काय नेपाळमध्ये झालंय, या निमित्ताने अशा गोष्टींकडे कसं बघावं हे तुम्हाला समजावणं मला आवश्यक वाटतं. कारण जे काय झालं त्याला आपण दंगल म्हणतो. तख्तापलट, रेजिम चेंज हे नेहमीचे शब्द झाले. पण मुदलात बघितलं तर इंडोनेशिया, बांगलादेश, श्रीलंका, काय ते नेपाळ, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्यात तर त्या दंगली कोणी केल्यात? दंगली करणारी एक झुंड आहे, जमाव आहे. आणि तो जमाव अचानक जमत नाही. आणि जमला तर अचानक का जमला याच्याकडे बघावं लागतं. झुंडीचे मानसशास्त्र हा एक गंभीर विषय आहे. मराठीतले एक मोठे लेखक होऊन गेले विश्वास पाटील, म्हणजे कादंबऱ्या वगैरे लिहिणारे नाहीत, ते आता हयात नाहीत. ते फार मोठे अभ्यासक होते. जगातली प्रचंड वाचन केलेला एक माणूस मराठी आपला. आणि त्यांनी झुंडी विचार कसा करतात, जमाव तयार कसा होतो, साधारणपणे सामान्य वाटणारी माणसं, रोज कष्ट करणारी, काबाड कष्ट करणारी, गरीब वाटणारी, हताश वाटणारी, निराश वाटणारी, दुर्बल वाटणारी माणसं ही जेव्हा एकत्र येतात आणि एक झुंड बनतात, तेव्हा ती एक प्रचंड मोठी ताकद कशी बनते याचा अत्यंत शास्त्रोक्त असं विवेचन त्या झुंडीचे मानसशास्त्रमध्ये विश्वास पाटलांनी केलेलं आहे. एक फ्रेंच आणि एक अमेरिकन अशा दोन लेखकांची यातली वेगवेगळी पुस्तकं आहेत. आणि त्या पुस्तकांचं एक संयुक्तीकरण म्हणून विश्वास पाटलांनी हे संपूर्ण स्वतंत्र पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये अनेक भाग त्या पुस्तकातले उचललेले आहेत आणि ते त्यांनी त्यात सांगितलेले सुद्धा आहेत. आणि ही दोन पुस्तकं नाही, इतर अनेक ठिकाणचे संदर्भ त्या झुंडीचे मानसशास्त्र या पुस्तकामध्ये विश्वास पाटलांनी लिहिलेले आहेत. मला असं नेहमी वाटतं की राजकारण किंवा सार्वजनिक जीवन किंवा जगातल्या घडामोडी याचा अभ्यास ज्यांना ज्यांना करायचा आहे त्यांनी विश्वास पाटलांच्या त्या पुस्तकाचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तर तुम्हाला कळेल की आपण नेते वगैरे सगळं बघतो, संघटना वगैरे बघतो, पण मुळातच जगाचं राजकारण, जगाचा इतिहास घडवणाऱ्या बिघडवणाऱ्या जे का आहेत त्या झुंडी असतात. बर्ट्रोड रसेल नावाचा एक विचारवंत लेखक आहे. त्याचं एक वाक्य मला इथे आठवतं की सामूहिक भीती जी असते, सामूहिक भीती ही इतकी भयंकर, क्रूर, रौद्र रूप धारण करते की जे आपल्यातले नाहीत त्यांच्यावरती तुटून पडते आणि अत्यंत निर्दयपणे वागते. नेपाळमध्ये तुम्ही आता जे बघताय ते नेमकं त्याचंच प्रतिबिंब आहे किंवा प्रतिरूप आहे. ज्या प्रकारे कालपर्यंत नेपाळच्या जनतेवर राज्य करणारे प्रधानमंत्री, मंत्री, वेगवेगळे राजकीय नेते, अधिकारी हे जीव मुठीत धरून सैरा वैरा पळत सुटले होते. आणि गर्दीतले सामान्य लोक, तरुण माणसं, कोणीही त्यांची कॉलर धरून त्यांना ओढत होतं, त्यांच्या घरात घुसून त्यांना मारत होतं, घरच्या घर पेटवून दिली जात होती, ऐशारामाच्या जागा आगीच्या भक्षस्थानी टाकल्या जात होत्या. आणि हे सगळं करणारा प्रचंडच्या प्रचंड जमाव, तो जमाव म्हणजे झुंड असते. त्यातला एक एक माणूस कमालीचा भित्रा असतो. पण ज्या वेळेला ती झुंड तयार होते, ते सगळे एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यातली विचार करण्याची क्षमता क्षीण झालेली असते किंवा लुप्त झालेली असते. आणि मग ती जी झुंड असते त्या झुंडीला कोणीतरी एक शब्द दिला तर तो शब्द म्हणजेच आदेश आहे असं समजून ती झुंड प्रचंड विध्वंसक काम करू शकते, विधायक काम सुद्धा करू शकते. झुंड म्हटल्यानंतर फक्त विध्वंस करणारी असं मानायचं बिलकुल कारण नाही. झुंडीचं मानसशास्त्र हे विध्वंसाकडे जातं, तसं विधायकतेकडे सुद्धा जातं. मी तुम्हाला आणखीन एक यातलं उदाहरण या संदर्भात देतो.
की 22 जून 2020 भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगाला भेडसावणारा करोना किंवा कोविड-19 हा जो विषाणू होता आणि त्यामुळे सगळीकडे अक्षरशः मरणाची छाया पसरलेली होती जगभर, त्याला भारताने कसं सामोरं जायचं? तेव्हा भारताची 1.25 कोटी लोकसंख्या होती आणि त्यांचा सगळ्यांना वाचवायचे कसे याच्या चिंतेने भारत सरकार सुद्धा ग्रासलेलं होतं. चीनमध्ये त्याच्या आधी जवळजवळ 2 महिने एका वुहान नावाच्या शहरामध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावला होता. आपल्या घराच्या बाहेर सुद्धा पडायचं नाही, इतके निर्बंध लागू केले होते. कारण श्वासातून, स्पर्शातून, संपर्कातून देखील हा विषाणू समोरच्याला बाधित करतो अशी जी भीती होती, त्यावर भारत कसा उपाय काढणार? एवढी प्रचंड लोकसंख्या, दाट लोकवस्ती असलेली महानगर, अशा ठिकाणी 4-5 कोटी लोक करोनाने मरतील असे पाश्चात्यांचे अंदाज होते. या पार्श्वभूमीवर भारताने काय करायचं, त्याचा उपाय कोणाकडेही नव्हता, अगदी डॉक्टरांकडे नव्हता. अशा वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मला वाटतं 22 जून 21 जूनच्या संध्याकाळी अख्ख्या देशाला उद्देशून भाषण केलं आणि आवाहन केलं की आपल्याला कोरोना विरुद्ध लढायचंय आणि सगळ्यांनी उद्या एक दिवस आपापल्या पद्धतीत जनता कर्फ्यू पाळा. आपण आपल्या घराबाहेर पडायचं नाही. आपण आपल्यापुरतं सकाळपासून सुरू होईल, सूर्य उजाडल्यावर सगळीकडे शुकशुकाट असावा आणि संध्याकाळ होईपर्यंत, संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत कोणीही पोलीस कोणाला अडवणार नाही, रोखणार नाही. प्रत्येकाने स्वयंभू रीतीने जनता कर्फ्यू पाळावा असं आवाहन केलं आणि अक्षरशः 22 जूनला अख्खा देश ठप्प झाला होता. मोठ्या शहरापासून खेड्यापर्यंत सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने कर्फ्यू म्हणजे लॉकडाऊन पाळला आणि संध्याकाळी टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून आपण आपलंच कौतुक करून घ्यावं हे जे आवाहन केलं होतं पंतप्रधानांनी, त्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यालाही झुंड म्हणतात. पंतप्रधानांचा तो एक शब्द कोट्यवधी भारतीयांनी आपली स्वतःची भूमिका, आपला स्वतःचा निर्णय मानला आणि अंमलात आणला. आणि त्याचा परिणाम काय झाला की त्यातून भारत सरकारला, शासन यंत्रणेला आत्मविश्वास आला की करोनावर उपाय मिळेपर्यंत जो लॉकडाऊन करायचा आहे त्याला सक्तीने राबवणं शक्य नाही, तर जनतेचा सहभाग त्यात मिळवला पाहिजे. तो सहभाग मिळू शकतो हा आत्मविश्वास त्या 22 मार्च 2020च्या दिवशी देशाच्या पंतप्रधानाला आणि सरकारला मिळाला. आणि 24 मार्च, मला वाटतं 24 मार्च 2020 रोजी पहिल्या 50 दिवसासाठी लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. तो झुंडीचा चमत्कार होता. एक राष्ट्रभावना, एक समूह भावना निर्माण केली की आपल्याकडे औषध नसेल, आपल्याकडे साधनं नसतील, काही ते अवजारं नसतील, इस्पितळं नसतील, व्यवस्था नसतील, तरीही आपण करोनाशी झुंजू शकतो जर आपण एकत्र राहिलो आणि एक सारखा विचार केला आणि करोनाच्या विरोधात आपण दंड थोपटून उभे राहिलो तर आपण करोनाला हरवू शकतो. हा जो विचार पंतप्रधानांनी मांडला, तो एक एक भारतीयाने आपला विचार मांडला. ही एक प्रकारची झुंडशाहीच असते. जमाव जो असतो तो जेव्हा एकच विचार हा सगळ्यांच्या मनात घुमू लागतो तेव्हा त्यांची जी एकजूट होते, त्यातून जी भीषण शक्ती निर्माण होते, भयंकर शक्ती निर्माण होते, त्याचा हा असा विधायक वापर होता. आणि आपण काल परवा नेपाळमध्ये बघितला, त्याच्या आधी इंडोनेशियामध्ये, त्याच्या आधी बांगलादेशमध्ये बघितला, तो विध्वंसक झुंडीचा प्रयोग होता. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की जे काय नेपाळमध्ये घडलंय ती झुंडशाही आहे. आणि झुंडशाही जेव्हा निर्माण होते तेव्हा कायदे, बंदुका, हत्यार ही सुद्धा बोथट आणि तोकडी पडायला लागतात. त्या झुंडीसमोर कुठलीही ताकद टिकत नाही. आणि म्हणून शासन व्यवस्था राबवताना, कुठलीही कायद्याची व्यवस्था राबवताना
झुंडी निर्माण होणार नाहीत याच्या मर्यादा पाळून सामान्य जनतेला नियंत्रणाखाली ठेवावं लागतं. जेव्हा त्या कायद्याचा धाक आणि कायद्याची भीती वचक असतो तोपर्यंत कायद्याची धार असते. पण ज्या वेळेला ती भीती जाते तिथे कायदा निकामी ठरायला लागतो आणि तेच नेपाळमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून झुंडीचं जे मानसशास्त्र असतं ते समजून घ्यायला लागतं. बर्ट्रोड रसेलचं जे तुम्हाला सांगितलं मी, आपण ह्याच्यावर आणि बघतो डिस्कव्हरी चॅनेल, नॅटजिओ वगैरे, की त्या माकडांच्या हा कळप विरुद्ध तो कळप एकमेकाशी इतके भीषण लढाई करतात, रक्तबंबाळ करून टाकतात, त्याच्यात कित्येक जण मरतात. आणि मरणारा आणि मारणारा यांच्यात नेमकं व्यक्तिगत भांडण काही नसतं, पण रक्तपात होतो. त्याला कळप वृत्ती किंवा मॉब मेंटॅलिटी, झुंडीचं मानसशास्त्र म्हणतात. समोरचे शत्रू आहेत ते आपल्यापैकी नाहीत ही जेव्हा धारणा होते, त्यातून तो जो जमाव असतो, ती जी गर्दी असते, ती अक्षरशः पशुपेक्षाही श्वापदापेक्षा क्रूर बनून जाते. आणि जेव्हा ती कृतिशील होते तेव्हा ती भयंकर डेंजरस असते. हेच नेपाळमध्ये झालं. नेपाळमध्ये झालं. आणि म्हणून झुंडशाही किंवा झुंडीची मानसिकता समजून घेणं अगत्याचं आहे. अर्थात प्रत्येक वेळेला दंगल म्हणजे झुंड असं समजायचं कारण नाही. लहान मोठी आंदोलन, लहान मोठे दंगे धोपे हे सुद्धा झुंडीचीच प्रचिती असते. अनेकदा झुंड विखुरलेली असते, ती तितकी एकत्र येऊन शक्तिशाली होऊन क्रूर रूप धारण करेपर्यंत तुम्ही थांबलात तर विनाश अपरिहार्य असतो. नेपाळमध्ये हे सगळं का झालं, तर एक लोकांच्या डोक्यात नाराजी होती, पण तरीही लोक वेगवेगळे होते, तो जमाव नव्हता, ती झुंड नव्हती. पण आपापल्या जागी नाराज झालेले लोक असतात, त्यांना जेव्हा एकत्र जोडणारा काहीतरी धागा तयार होतो किंवा धागा मिळतो, तेव्हा बघता बघता जमाव किंवा झुंड एकत्र येते. आपण कुठे रेल्वे स्टेशन मध्ये, एसटी स्टँडवर किंवा बाजारामध्ये गर्दीच्या ठिकाणी एक गोष्ट बघतो, की ती गर्दी कितीही गर्दी असली तरी ती आपली आपली चालू असते, कुठेही काही गडबड नसते. पण अचानक एक धागा असा मिळाला की त्यांना सगळं एका माळेचे मणी केल्यासारखं जोडणारा असेल, तर बघता बघता त्या गर्दीची झुंड होते आणि ती झुंड रौद्र रूप धारण करते. नेपाळमध्ये जे झालं त्याचं बाकीची कारण डीप स्टेट वगैरे सगळे सांगतील. मी तुम्हाला तो जमाव का तयार होतो त्याच्यात काही 32 पहिल्या दिवशी मारली गेली गोळीबारात, तर इथपर्यंत का जातात? ती सामान्य माणसं आहेत. ते कोण मोठे नक्षलाईट किंवा बंडखोर किंवा तालिबान वगैरे नाही आहेत, की लष्कराच्या आणि पोलिसांच्या गोळीबारात ते जे 32 वगैरे लोक काही ते पहिल्या दिवशी नेपाळमध्ये मारले गेले, ते कोणी शस्त्रधारी नव्हते, सामान्य नागरिक होते, सामान्य तरुण होते. मग ते एवढ्या जीवावर उदारून का पुढे आले? तर जी नाराजी पसरलेली होती वेगवेगळ्या कारणांसाठी असेल, महागाई, बेरोजगारी, इतर लहान मोठ्या समस्या, कायद्याचं राज्य नाही, भ्रष्टाचार, शेकडो गोष्टी आहेत. नेत्यांचीच पोरं, नेत्याचे घराणेशाही, अशा ज्या ज्या गोष्टी होत्या, त्यामुळे आपापल्या जागी नाराज असलेली घराघरातली, वस्ती वस्तीतली ही माणसं ही अचानक एका धाग्याने जोडली जाणं, झुंडीची सुरुवात असते. सरकारविषयी नाराजी होती, पण ती नाराजी स्फोटक होऊ नये याची काळजी तिथल्या सत्तेची मस्ती चढलेल्या शासनकर्त्यांनी लक्षात घेतली नाही, राज्यकर्त्यांनी लक्षात घेतली नाही. तर घराघरात विखुरलेल्या, राज्यभर देशभर विखुरलेल्या त्या नाराज लोकांना एका धाग्याने जोडता येईल असा धागा तिथल्या सरकारने पुरवला, हे विसरू नका. भ्रष्टाचार, बेरोजगारी वगैरे ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी करण्याची सोय होती, ती सोशल मीडियावर सरकारवर होणारी टीका, कुकरमध्ये कोंडलेली वाफ असते, ती जास्त झाली की ती शिट्टी वाजते, म्हणजे काय, तो हॉल उघडतो आणि कोंडलेली वाफ निघून जाते. ती वाफ निघाली नाही
तर कोंडलेली वाफ इतकी पॉवरफुल होते की त्या कुकरचा स्फोट होतो, आणि तो होऊ नये म्हणूनच शिट्टी ठेवलेली आहे किंवा तो हॉल ठेवलेला आहे. तसा सरकारवर टीका करण्याची जी सोय सुविधा असते त्यातून सरकारलाच एक प्रकारे रिलीफ मिळत असतो. लोकांच्या मनात साचलेला राग बाहेर काढण्याची जी जागा सोशल मीडिया वगैरे होती, त्याच्यावर प्रतिबंध आला नसता तर या सगळ्या घराघरात बसलेल्या वस्ती मोहल्ल्यामधल्या लोकांना, नाराजांना एकत्र जोडणारा धागा तो ठरला. ती बंदी हा या जमावाला एका माळेत जोडणारा धागा बनला. आणि ज्या वेळेला ते फेसबुक नंतर काय असेल, सोशल मीडिया, काय इंस्टाग्राम, जे जे काही प्रकार आहेत त्यातले ते प्रतिबंधित करण्यात आले कारण ते सरकारवर टीका करतात. त्यामुळे तो राग घुसमटत घुसमटत इतका स्फोटक झाला की बघता बघता विद्यार्थी तरुण रस्त्यावर उतरले. आरंभी याची सुरुवात विद्यार्थ्यांकडून झाली, तरुणांकडून झाली ही विसरू नका. आणि हाच वर्ग जास्ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. तर ते रस्त्यावर आल्यानंतर आपली चूक लक्षात येऊन सोशल मीडियावरचा प्रतिबंध उठवण्यात आला असता तर कदाचित इतकी परिस्थिती आली नसती. पण सत्तेने मस्ती आलेले लोक असतात, आपल्या सुखवस्तूपणाची ही मस्ती आलेले लोक असतात, ते अधिक दडपशाही करायला जातात. आणि तसंच झालं. रस्त्यावर आलेल्या तरुण आणि विद्यार्थी जे कोणी होते आंदोलक, त्यांच्यावर पोलिसांना लाठीमार करायला लावण्यात आला, गोळीबार करण्यात आला. आणि त्या गोळीबारामध्ये जी काय 30-32 माणसं मारली गेली तरुण, ती वेगवेगळ्या घरातली होती, वेगवेगळ्या वस्तीतली होती. आणि त्यामुळे त्या यातना वेदना साठी कुर्बानी देणारी मुलं येतात तेव्हा मग त्यांच्या घरातलं, त्यांचं कुटुंब, त्यांचे आई वडील, भावंड, शेजारी पाजारी प्रक्षुब्ध होतात. आणि मग त्यांच्या मनाचा कडेलोट होतो आणि तेही लोक रस्त्यावर उतरले. आणि बघता बघता अख्खा नेपाळ मधले लहान मोठी शहरं होती, दाट वस्तीचा भाग होता, तिथे सगळीकडे हे आंदोलन बघता बघता पसरलं. ज्या काठमांडू पुरतं एक झुंड मर्यादित होती, ती अख्ख्या गावागावामध्ये, शहरांमध्ये सरकारने ह्या झुंडींना धागा पुरवला किंवा ठिणगी पुरवली आणि स्फोट झाला. अवघ्या 2 दिवसामध्ये हा जो तख्तापलट झालेला आहे, सत्तापलट झालेला आहे, त्याच्या मागे झुंडीने केवढं मोठं काम केलं बघा. की ते लष्कर, ते बंदुका अडवू शकत नाहीत. रशियामध्ये असेल, चीनमध्ये असेल, रणगाडे लोकांच्या गर्दीला रोखू शकले नाही. इजिप्तमध्ये तुम्हाला आठवत असेल 10 वर्षापूर्वी तहरीर चौकामध्ये लष्कराचे रणगाडे आले, आणि जेव्हा तरीही गर्दी हटत नाही दिसलं तेव्हा रणगाड्याच्या तोफा या मागे राजवाड्याकडे फिरवल्या गेल्या. सांगण्याचा हेतू असा, झुंडी अनावर होतात हे लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी झुंडी होऊ नये हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या झुंडी होतात त्या झुंडी कशा वागतात? जनावरासारख्या, श्वापरासारख्या वागतात. आणि म्हणून झुंडीचे मानसशास्त्र किंवा झुंडीतली माणसं ही कशी वागतात, काय वागतात, जगाच्या इतिहासात काय काय घडलंय किंवा अलीकडल्या घटना काळात काय काय घडलंय, याचा अभ्यास आपण केला पाहिजे, त्याची तुलना केली पाहिजे. पुढच्या भागात मी तुम्हाला मुंबईमध्ये जे मराठा आरक्षणासाठी अचानक उसळलेलं आंदोलन होतं त्याची आणि नेपाळची तुलना पुढच्या भागात मुद्दाम करणार आहे. कडे कसं होतं, काय होतं, आणि समजूतदार नेतृत्व किंवा शासन करता त्याला योग्य वेळेला कसा आवर घालू शकतो हे समजून घेणं म्हणून आवश्यक आहे. आता मी इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, आणि पुढच्या भागात आपण याचा तपशील करू. प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.